दरम्यान महेश गायकवाड यांच्या प्रकृती संदर्भातली एक मोठी अपडेट हाती येते। गायकवाड यांच्या जीवाचा धोका टळलाय, मात्र गायकवाड यांना किमान 1 आठवडा तरी व्हेंटिलेटरवर ठेवणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तिकडे त्यांचे आणखीन सहकारी राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर आहे। राहुलच्या जीवाला कोणताही धोका नाही। राहुलला गोळ्या चाटून गेलेत, मात्र राहुलला फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे। तुषार शेटे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। तुषार, काय अधिक माहिती आहे? तर जे सीसीटीव्ही आपल्या हाती आलेलं होतं की ज्याच्यामध्ये 6 गोळ्या झाडल्याचं दिसत होतं, त्या 6च्या 6 गोळ्या महेश गायकवाडना लागलेल्या आहेत। न्यूज 18 लोकमतकडे हे एक्सक्लुझिव्ह एक्सरे आलेले आहेत, ज्याच्यामधनं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या 6च्या 6 गोळ्यात महेश गायकवाडना कुठे कुठे लागलेल्या आहेत ते आपल्याला दाखवता येणार आहे। हा लेफ्ट साइडचा पोर्शन आहे, त्यांचा उजवा खांदा आहे। याच्यातनं मी थोडासा झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या उजव्या खांद्याला त्यांच्या 3 गोळ्या लागलेल्या आहेत। हा त्यांचा एक मध्यभागी जिथे आपलं हार्ट असतं त्या हार्टच्या इथे गोळी लागलेली आहे, मात्र ती गोळी त्यांना चाटून गेलेली आहे। त्यांना हार्टला कोणताही धोका नाहीये। त्यासोबत या बाजूला एक गोळी लागलेली आहे आणि इथे खालच्या बाजूला जिथे युरिनरी ब्लॅडर असतं त्या भागात एक गोळी लागलेली आहे। त्यामुळे हे सीटी आणि एक्सरेची जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे दिसते आहे, या एक्सरेमध्ये अगदी स्पष्ट दिसतंय की 6 गोळ्या त्यांना लागलेल्या आहेत। मुळातच जेव्हा एखाद्या पेशंटला धोका केव्हा निर्माण होतो की गोळी लागल्यामुळे त्याच्या हृदयाचं नुकसान होतं, किडनीचं नुकसान होतं, लिव्हर किंवा पॅन्क्रियासचं नुकसान होतं किंवा लंग्सचं नुकसान होतं आणि हे झाल्यामुळे त्यांना इंटरनल ब्लिडिंग सुरू होतं। मात्र आत्ता जी माहिती मिळते आहे त्यानुसार त्यांच्या शरीरामध्ये लकीली कुठेही इंटरनल ब्लिडिंग होताना दिसत नाहीये। त्यामुळे ही त्यांच्या तब्येतीबाबतची एक मोठी समाधानकारक अपडेट म्हणता येऊ शकते। मात्र पेशंट अद्यापही पूर्णपणे रिकवर झालेला नाहीये। जी माहिती सूत्रांकडून मिळते आहे त्यानुसार त्यांना किमान 5 ते 7 दिवस किंवा एक साधारण 1 आठवड्यापर्यंत त्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवलं जाईल। व्हेंटिलेटरवरती ठेवल्यानंतर त्यांच्या प्रकृतीचे नेहमीचे रूटीन्स तपासण्या होतात, त्या तपासण्या केल्या जातील। त्यांचे ऑर्गन्स त्या ट्रीटमेंटला कशा पद्धतीने रिस्पॉन्स देत आहेत हे पाहिलं जाईल आणि त्यानंतर जर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा जर झाली तर त्यांचा जो व्हेंटिलेटर आहे तो काढला जाऊ शकतो। मात्र जे आता चित्र आपल्याला एक्सरेमध्ये दिसते त्यानुसार तरी असं दिसते की शरीरातले जे सर्वात महत्त्वाचे ऑर्गन्स असतात जसं लंग्स, लिव्हर, पॅन्क्रियास आणि हार्ट यांना कोणताही धोका सद्यस्थितीत तरी दिसत नाहीये। क्लीन तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। सगळ्या